10 जून पौर्णिमेला शिवलिंगावरील उपाय. जर तुम्हाला खूप कष्ट करूनही कामात यश मिळत नसेल तर पौर्णिमेला शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्याने कामात यश मिळण्यास सुरुवात होते असे मानले जाते. शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्याने शारीरिक व्याधी आणि आजारांपासून मुक्ती मिळते, कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते आणि धन प्राप्तीचे मार्ग खुले होतात अशी श्रद्धा आहे. पौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जल अर्पण करताना त्यात दूध, मध किंवा गंगाजल मिसळल्यास भगवान शिव अधिक प्रसन्न होतात आणि घरात सुख समृद्धी येते. ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करत जल अर्पण करावे. काळे तीळ. तर पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाला अभिषेक करा आणि ओम नमः शिवायचा जप करा. यामुळे पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते. महादेवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे. पौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे. एक पूर्ण खंडित नसलेले बेलपत्र घ्यावे आणि त्याचे देठाचे टोक जलाधारीकडे शिवलिंगाच्या ज्या भागातून जल खाली जाते तर त्या ठिकाणी बेलपत्रासोबत श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा जप करावा. पौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगावर तांदळाचा एक अखंड तुटलेला नसलेला दाणा अर्पण करावा. एका तांब्याच्या लोट्यात पाणी घेऊन त्यात एक अख्खा तांदूळाचा दाणा टाकावा. प्रदोष काळात संध्याकाळी 6 ते 8च्या दरम्यान मंदिरात जाऊन हे जल श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा 11 वेळा जप करत शिवलिंगावर अर्पण करावा. हा उपाय कर्जमुक्ती आणि व्यापार वृद्धीसाठी प्रभावी मानला जातो. काही ठिकाणी 31 अखंड तांदळाचे दाणे एक एक करून श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्राचा जप करत शिवलिंगावर अर्पण करण्याचा उपाय सांगितला जातो. सफेद फूल अर्पण करणे. पौर्णिमेला भगवान शंकराला सफेद फूल अर्पण करणे लक्ष्मी प्राप्तीसाठी शुभ मानले जाते. एक लोटा पाणी आणि एक सफेद फूल शिवलिंगावर अर्पण करावे. पौर्णिमेच्या दिवशी पितरांसाठी तर्पण करावे आणि विधीनुसार श्राद्धविधी करावे. शक्य असल्यास पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान करावे किंवा घरी गंगाजल मिसळून स्नान करावे. पौर्णिमेच्या दिवशी घरात चारही बाजूला दिवा लावा. दक्षिण दिशेला दिवा लावणे शुभ मानले जाते. पितरांसाठी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे आणि परिक्रमा करावी. रुद्राक्षाची माळ धारण करणे. तर शिवमहापुराणानुसार रुद्राक्षाची माळ धारण केल्याने भगवान शिवाची कृपा प्राप्त होते आणि घरात समृद्धी येते. ही माळ मानसिक शांती आणि आर्थिक समृद्धीमध्येही मदत करते. ओम नमः शिवाय मंत्राचा जप. ह्या मंत्राचा नियमित जप केल्याने भगवान शिवाची कृपा प्राप्त होते आणि घरात शांती व समृद्धी येते. शिवचालिसा आणि शिवपुराण पाठ. शिवचालिसाचे पठण किंवा शिवपुराण कथा श्रवण करणे लाभदायक मानले जाते. नंदीसमोर दिवा लावणे. शिव मंदिरात नंदीच्या समोर दिवा लावणे शुभ मानले जाते. ज्यांच्या कुंडलीत शनी दोष आहे किंवा शनीची साडेसाती सुरू आहे त्यांनी पौर्णिमेला किंवा कोणत्याही शनिवारी शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करावेत. असे केल्याने शनी दोषाचा प्रभाव कमी होतो आणि वाईट परिणाम दूर होतात. काळ्या तिळाचे दान करणे देखील शनी दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी फायदेशीर मानले जाते. जर तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल तर पौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करणे लाभदायक ठरते. पितृदोषामुळे होणारे त्रास कमी होतात आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो. काही ठिकाणी पितृतर्पण म्हणजेच पूर्वजांना पाणी अर्पण करताना काळे तीळ वापरले जातात, ज्यामुळे त्यांना शांती मिळते. काळे तीळ अर्पण केल्याने राहू आणि केतू ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात. काळे तीळ अर्पण केल्याने मनाला शांती मिळते आणि जीवनातील नकारात्मकता दूर होते. मानसिक ताणतणाव आणि चिंता कमी होतात असे मानले जाते. मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी देखील शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केले जातात. तर अभिषेक. जल आणि पंचामृत.
अभिषेक शिवलिंगावर शुद्ध जलाने अभिषेक करा. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर यांनी अभिषेक करा. अभिषेक करताना ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करत राहा. यामुळे मन शांती मिळते. दुधाचा अभिषेक. पौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण करणे शुभ मानले जाते. विशेषतः जर तुमच्या कुंडलीत ग्रहदोष असतील तर ते दूर होतात. केशरयुक्त दुधाचा अभिषेक. विवाहामध्ये अडचण येत असल्यास पौर्णिमेला शिवलिंगावर केशर मिसळलेले दूध अर्पण करा. यामुळे लवकरच विवाह योग जुळून येऊ शकतात. तर उसाच्या रसाचा अभिषेक. सूर्योदयाच्या वेळी शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक करणे धन प्राप्तीसाठी फायदेशीर मानले जाते. बेलपत्र अर्पण. तर 21 बेलपत्र. पौर्णिमेला 21 बेलपत्रावर चंदनाने ओम नमः शिवाय लिहून शिवलिंगावर अर्पण करा. यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. अखंड बेलपत्र. शिवलिंगाला अखंड बेलपत्र अर्पण करा. खंडित बेलपत्र अर्पण करू नये. धूप दीप. शिवलिंगासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि धूप दाखवा. तर नैवेद्य. कोणताही चांगला प्रसाद, खीर किंवा गोड पदार्थ शिवलिंगाला अर्पण करून नंतर तो प्रसाद म्हणून सेवन करावा. भस्म. शिवलिंगाला हळद, कुंकू न लावता फक्त भस्म लावावे. लवंग. लवंग भगवान शिवाच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते. लवंग शिवलिंगावर अर्पण केल्याने घरात समृद्धी येते आणि नकारात्मकता दूर होते. तांदूळ. शिवलिंगाला अखंड तांदूळ अर्पण करा. खंडित तांदूळ म्हणजेच अक्षदा वापरू नये. नंदीला चारा. पौर्णिमेला नंदी बैलाला हिरवा चारा खाऊ घातल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि अडचणी दूर होतात. पारद शिवलिंग. घरात पारद शिवलिंगाची स्थापना करून रोज त्याची पूजा केल्याने बिघडलेली कामेही बनतात आणि धनप्राप्ती होते. तर महत्त्वाच्या गोष्टी. तर पूजा करताना मन शुद्ध ठेवावे आणि पूर्ण श्रद्धेने भगवान शिवाचे ध्यान करावे. शक्य असल्यास पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान करावे किंवा घरी गंगाजल मिसळून स्नान करावे. या दिवशी गरीब असहाय्य व्यक्तींना अन्न, दूध, फळे किंवा तांदूळ दान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि जीवनातील संकटे दूर होतात. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल